आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्यांच्या मनामनामध्ये नेहमी मराठीचा अभिमान असतो, असे आदरणीय राजसाहेब ठाकरे, आमच्या विभागाच्या सचिव आदरणीय मनीषाताई म्हैसकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता सर्वांची नावं घेत नाही, आमच्या सर्व मंडळाचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत, वेगवेगळे साहित्यिक उपस्थित आहेत, देश परदेशामधून जगातल्या विविध भागातून आलेले मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आमच्या ज्या तिन्ही संस्था आहेत त्यांचे सन्माननीय सदस्य, वेगवेगळे साहित्यिक, साहित्यप्रेमी, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या मराठी विश्वसंमेलनाचा हा दुसरा दिवस आहे. हे विश्वसंमेलन घेण्यामागचा हेतू मी आपल्याला सांगितलेला आहे की जगभरामध्ये आपले जे मराठी बांधव राहतात त्यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती याचं जतन जगभरामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळेच मराठी विश्व परिषदेचं आणि त्या प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली. तरी मध्यंतरीच्या काळामध्ये हे कार्यक्रम मागे पडलेले होते आणि गेल्या वर्षीपासून आपण या पुन्हा एकदा त्याला जगासमोर आणण्याचा किंवा विशेषतः महाराष्ट्राच्या आणि जगभर राहणाऱ्या मराठी माणसाचा दुवा पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षी आयत्या वेळेला आपल्याला हा कार्यक्रम जाहीर झाला, त्याच काळामध्ये कोविडची दुसरी लाटसुद्धा आलेली होती, त्याच्यामुळे काही मर्यादा कार्यक्रमाला आलेल्या होत्या. यावर्षी आपल्याला थोडासा कार्यक्रमाचा वेळ हा पुढे ढकलावा लागलेला असला तरी पुढच्या वर्षीपासून ठराविक दिवशी मराठी विश्वसंमेलन होईल आणि शेवटच्या दिवशी आम्ही त्या तारखासुद्धा जाहीर करू, जेणेकरून आपल्याला आपलं जे शेड्यूल ठरवायचं असतं, कारण आपल्याला अनेक बंधनं असतात, विजा काढायचा असतो, त्याच्यानंतर तिकीटं बुक करायची असतात. मला कल्पना आहे की या खेपेला अनेक लोकांची येण्याची इच्छा होती, परंतु आम्हाला काही बजेटचे कन्स्ट्रेंट्ससुद्धा असतात, बजेटच्या काही संदर्भातल्या मर्यादा असतात, त्याच्यामुळे काही लोकांना शेवटच्या क्षणी आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ शकलो नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी मराठी संस्था आहेत, बृहन महाराष्ट्र मंडळ आहे, गरजा मराठी आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि विशेषतः राजसाहेबांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की साहेब, आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना ही लोक मराठी शाळा जगभरामध्ये चालवतात, आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवतात, मराठी संस्कृतीशी त्यांचं नातं कायम राहिलं पाहिजे याच्यासाठी हे प्रयत्न करत असतात. आणि हे करत असताना त्यांना सर्टिफिकेशनची अडचण होते. त्याला पहिल्याच दिवशी आम्ही राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा शिक्षण विभाग आणि या ठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्याबरोबर एक MOU केलेला आहे आणि या सर्व शाळांना अभ्यासक्रम आणि त्यांच्या परीक्षा या आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येतील. त्यांना त्याची सर्टिफिकेटसुद्धा देण्यात येतील, जेणेकरून त्यांच्या पुढच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना जे अतिरिक्त गुण प्राप्त व्हायला लागतात हे गुण त्यांना प्राप्त होऊ शकतील. अनेक जे नवीन उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये घेतो आहे त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भवन, ज्याचं नुकतंच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, प्रेझेंटेशन बघितलेलं आहे, आणि तो जो एकंदरच प्रकल्प आहे हा जवळजवळ 249 कोटीचा भव्य असा हा प्रकल्प आहे. आणि मला विशेषतः या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की पूर्वी मराठी भाषा भवन हे छोट्याशा जागेमध्ये होणार होतं. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर माझ्या शिक्षण विभागाची जागा
मराठी भवनासाठी दिलीच, पण मला विशेषतः या ठिकाणी आभार मानायचे आहेत ते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, ज्यांनी आपल्या विभागाची जागासुद्धा आमच्या मराठी विभागाला दिली आणि अतिशय भव्य असं हे संकुल त्या ठिकाणी आता लवकरच होणार आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वीच्या सरकारने असा निर्णय घेतलेला होता की आमच्या सर्व ज्या संस्था आहेत ज्या मराठीवर संशोधन करतात, मराठीचं संवर्धन करतात, या नव्या मुंबईला एकाच ठिकाणी एका इमारतीमध्ये नेण्याच्या. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या सरकारने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे मराठीची कुठलीही संस्था ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही. मुंबईमध्ये असलेल्या इमारतीमध्ये ही सर्व मराठीच्या संस्था एकत्र राहतील. मराठी भाषेचं संवर्धन, महाराष्ट्राचं हित जपण्यामध्ये, मराठी भाषेचं हित जपण्यामध्ये त्या कार्य करतील. आणि त्याचबरोबर मराठी भाषा विभाग हा सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत राहील. अनेक साहित्यिक ज्याला मुंबई शहरामध्ये येतात त्याला कुठे राहायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो आणि त्याच्यासाठी आमच्या नव्या मुंबईमध्ये जे आमचं उपकेंद्र आहे तिथं मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या सर्व साहित्यिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथं त्यांची छोटी संमेलनं करण्यासाठी ऑडिटोरियम, त्यांना चर्चा करण्यासाठी वेगवेगळे कक्ष, अशा सर्व तऱ्हेच्या सुविधा या साहित्यिकांसाठी निर्माण केलेल्या आहेत. काल मी आपल्याला सांगितलेलं होतं की जे आपलं साहित्य संमेलन असतं, जो सर्वोच्च बिंदू असतो साहित्यामधला, त्याला पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 लाख रुपये दरवर्षी देण्यात यायचे. गेल्या वर्षीपासून ही रक्कम आम्ही 2 कोटी रुपयावर नेलेली आहे. जसं आपण परदेशातून आलेली मंडळी ही मराठी भाषेचं संवर्धन करता, त्याचप्रमाणे मराठी साम्राज्य हे थेट दिल्लीपर्यंत गेलेलं होतं, तंजावरपासून दिल्लीपर्यंत. मग त्याच्यामध्ये बडोदा असून दे, इंदोर असून दे, ग्वाल्हेर असून दे, तंजावर असून दे, अनेक लोक वाराणसीमध्ये राहतात. ठिकठिकाणी राहणाऱ्या मराठी मंडळाने मराठी भाषा जपली. त्या ठिकाणी असलेल्या संस्थानिकांनी मराठी शाळा निर्माण केल्या, मराठी भाषा तिथं जिवंत केली. अशा महाराष्ट्राच्या बाहेर जी संमेलनं घेतली जातात त्यालासुद्धा गेल्या वर्षीपासून आम्ही दरवर्षी 25 लाख रुपये हे महाराष्ट्रातील मराठी भाषा विभागाच्या वतीने देण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे यंदा काशीला जे संमेलन होईल त्यालासुद्धा हा निधी देण्यात येईल. गेल्या वेळेला इंदोरला हे संमेलन झालेलं होतं. आणि याच्या व्यतिरिक्त आमचे जे 6 विभाग आहेत या 6 विभागामध्ये सुद्धा साहित्य संमेलन घेण्यासाठी आम्ही वेगळी तरतूद केलेली आहे. परंतु यावर्षी आम्ही नवीन निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा साहित्य संमेलनं व्हावी, यासाठी त्यांनासुद्धा प्रत्येकी 2 लाख रुपये हे दरवर्षी उपलब्ध करून देण्यात येतील. आणि त्याच्यामुळे अनेक संमेलनं होऊ शकतील. विशेष एक मागणी होती की संत साहित्याचं जे संमेलन होतं त्यालासुद्धा निधी देण्यात यावा. आणि मला सांगायला आनंद होतो की यावर्षी आम्ही संत साहित्य संमेलनालासुद्धा 25 लाख रुपयाचा निधी हा नुकताच मंजूर केलेला आहे. संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि ते सुद्धा जपलं गेलं पाहिजे. म्हणून ह्या संदर्भात दरवर्षी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. दुसरा भाग असा आहे की जी आमची तरुण मुलं आहेत, ही तरुण मुलं मराठीपासून थोडीशी लांब जात असतात. अगदी घरात बोलताना सुद्धा हिंदी किंवा इंग्रजीचा वापर करतात. आणि तरुणांमध्ये मराठी भाषा टिकून राहावी म्हणून यावर्षीच्या बजेटमध्ये आम्ही मराठी युवक मंडळं ही स्थापन करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केलेली आहे. या मराठी युवक मंडळांनासुद्धा दरवर्षी ग्रँट दिली जातील, हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आदरणीय राजसाहेबांच्या मला लक्षात आणून द्यायचं आहे की मराठी विश्वकोश हे मराठीचं एक समृद्ध असा वारसा आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. आजसुद्धा मराठी विश्वकोश आदरणीय दीक्षित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यरत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की मराठी विश्वकोशाची भव्य अशी इमारत ही वाई येथे बांधण्यात येईल आणि त्याचंसुद्धा जागा ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. लवकरच उत्कृष्ट असं याचं डिझाईन बनेल आणि 3 कोटी लोक
ही मराठी विश्वकोशाच्या साईटला भेट देत असतात आणि त्याच्यामुळे विश्वकोश मंडळाने कुमारकोशाची सुद्धा निर्मिती केलेली आहे. अनेक जे उपक्रम होतात त्याच्यामध्ये मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे याबाबत शासन ठाम आहे. नुकतंच मॉरिशसला मराठी संमेलन झालं, त्यालासुद्धा जवळजवळ 1.5 कोटी रुपये हे मराठी भाषा विभागाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आले. असेच उपक्रम ज्याला परदेशात होतील. मनीषा म्हैसकर मॅडम इथं आहेत. मॅडम, आपण वर्षाला एक अशी तरतूद केली पाहिजे की परदेशामध्ये जी संमेलनं घेतली जातात, आपण जसं या ठिकाणी 1.5 कोटी रुपये त्याच्यासाठी दिलं, तसं वर्षातून एकदा अशा जगभरामध्ये होणाऱ्या संमेलनासाठी एक वेगळा निधी आपण या वर्षीपासून त्याची तरतूद करूया. आपण मला विशेषतः या ठिकाणी उल्लेख आमच्या म्हैसकर मॅडमचा करायचा आहे की अल्पावधीमध्ये कसे चांगले कार्यक्रम घ्यावे हे त्यांच्याकडून शिकावं. गेल्या वर्षी आम्ही तरतूद केली, बजेटमध्ये सुद्धा तरतूद केली, परंतु आपल्याला थोडंसं, मला मी जरी त्या भाषा विभागाचा मंत्री असलो तरी जोपर्यंत आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणत नाही, गेल्या वर्षी आपण एवढ्यासाठीच तरतूद केली होती की वेळेवर सगळ्यांना कळवता यावं. यावर्षी त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण झाले. अडथळे निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अनेक विभागांचा चार्ज असताना पुन्हा एकदा मराठी भाषेचा चार्ज घ्यायला लागेल आणि मी आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागला. मला आपल्याला सगळ्यांनाच सांगायचं आहे, अतिशय महत्त्वाच्या अशा 2 विभागाचा चार्ज असतानासुद्धा आदरणीय म्हैसकर मॅडमना जेव्हा मी फोन केला की विश्व मराठी संमेलन होणार आहे, अजून त्याची तयारी झाली नाही, तेव्हा ताबडतोब त्यांनी सांगितलं की आपण या विभागाचा चार्ज घेतो आणि अल्पावधीमध्ये त्यांनी या संमेलनाची तयारी केली. त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो. आदरणीय राजसाहेबांबद्दल एक आगळी वेगळी आपुलकी या प्रत्येक मराठी मनामध्ये असते आणि त्याच्यामुळे राजसाहेब, आम्ही राजकारणातल्या कुठल्याही व्यक्तीला बोलवलं नाही, परंतु आपल्याला आम्ही मुद्दाम या कार्यक्रमाला बोलवलं कारण मराठीचा स्वाभिमान जो बाळासाहेबांनी जागृत केलेला होता तो आपण त्या ठिकाणी कायम ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्याबद्दल असलेली आपुलकी, आपल्याबद्दल असलेला आदर हा प्रत्येक मराठी मनामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपण इथं येत असताना आणि ज्ञानेश्वरीचं ते दृष्टश्राव्य रूपांतर आहे जे रानडेजींनी अतिशय मेहनत करून त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचीसुद्धा सुरुवात आपल्या उपस्थितीमध्ये होणं हा आमच्या दृष्टीने एक आगळा वेगळा योग होता. मी मनापासून आपलं या मराठी विश्व संमेलनामध्ये स्वागत करतो. आपलं भाषण आणि आपलं वक्तृत्व हे सर्वांचंच एक आकर्षण स्थळ राहिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून लोकांना फार काळ लांब ठेवत नाही. आपल्याला मनापासून विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि जगभरातून आलेल्या मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणि भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मराठी मंडळांच्या प्रतिनिधींना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.